नमस्कार. उदगीरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपलं स्वागत. तर आज आम्ही एका पेटीची स्वच्छता करण्यासाठी पूर्ण पेटी उघडली आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मधमाशी पालनामध्ये आपण जर 15 दिवसाने पेटी का चेक करायची किंवा का साफ करायची. तर बऱ्याच वेळा पेटीमध्ये मधमाशांची घाण साचते आणि त्या घाणीवर इतर कीटक त्यांची गुजरण करण्यासाठी येतात. तसंच आपल्या मधमाशीच्या पेटीमध्ये राणीचा जन्म घेण्याचा दिवस हा 16वा असतो. त्यामुळे आपल्याला राणीचा जन्म घेण्याच्या आधी जर आपण पेटी चेक केली तर आपल्याला कळतं की आपल्या पेटीमध्ये नवीन राणी आली आहे. तसंच दुसरं कारण म्हणजे हा इथे कीटक दिसतोय बघा, एकदम मधमाशांच्या पेटीच्या तोंडाला बसला आहे आणि तो मधमाशांनी मिळून त्याला मारलं आहे, परंतु त्याची पूर्ण शरीर हे मधमाशांचे येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये अडकून बसले. तर अशा गोष्टी आपण साफ करायला पाहिजे, कारण साफ केलं नाही तर त्याचा त्रास हा मधमाशांना नक्की होतो. तर या कीटकाचं नाव आहे आफ्रिकन डेड्स हेड हॉक. तर हा जो एक कीटक आहे हा मधमाशांच्या मधावर जगतो आणि मधमाशांच्या पेटीमध्ये येऊन तो मध खाण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीने हेच कारण दोन आहेत की राणी माशीचा जन्म आपल्याला माहीत पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्या पेटीची स्वच्छता करण्यासाठी आपण दर 15 दिवसांनी मधमाशीची पेटी ही साफ केली पाहिजे. धन्यवाद. तर मगाशी व्हिडिओमध्ये दाखवला तो हा आफ्रिकन डेड्स हेड हॉक मॉथ हा इथं मी मेलेला आहे हा. तर हा मधमाशीच्या पेटीमध्ये मध खाण्यासाठी येतो आणि मधमाशा त्याला एक पूर्ण त्याच्या अंगावर जाऊन एक गुच्छ करून टेम्परेचर वाढून त्याला मारून टाकतो. तर हा मधमाशाच्या पेटीमध्ये घुसतो आणि त्याला परत बाहेर येता येत नाही. त्यामुळे मधमाशांना येण्या जाण्यासाठी खूप अडचण निर्माण होते. तर याला आफ्रिकन डेड्स हेड हॉक मॉथ का म्हणतात, कारण याच्या डोक्यावर 2 असे डोळ्यासारखे चिन्ह असतात बघा आणि ते मेलेल्या माणसासारख्या दिसल्यामुळे त्याला ते नाव पडलं आहे. धन्यवाद.